स्थानिक किंमत खूप वेळा शिकवले की नाही? हो. काही जण विसरले. परत एकदा सांगते. दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शन म्हणजे काय? जे दिसतं ती किंमत म्हणजेच काय? दर्शनी किंमत. आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो की नाही? जातो की नाही? देवाचं दर्शन घेतो म्हणजे आपल्याला देव दिसला की दर्शन घेतो. तसंच ही संख्या दिसते बघा. कोणती संख्या दिली मी? 5 खाली रेष मारली. हे 5 कडे बघितलं कुणाचं दर्शन होतं रे मला? देवाचं होतं की 5चं होतं की नाही? जसं मंदिरात देवाचं दर्शन होतं तसं इथं 5चं दर्शन होतं. म्हणजे बघता क्षणी जी संख्या आपल्याला दिसते, संख्येमधला तो अंक जो असतो तोच त्याची काय असते? दर्शनी किंमत असते. आता मला सांगा या 5ची दर्शनी किंमत काय येईल मग? 5. या 2ची काय येईल? 2. पण सगळ्यांनी सांगायचं या 5ची काय येईल? 5 येईल. ही झाली प्रत्येक अंकाची काय झाली? दर्शनी किंमत. मला सांगा आता स्थानिक किंमत म्हणजे काय असतं आपण बघितलं. त्याच्या घरानुसार असणारी किंमत. कोणती? स्थान म्हणजे काय असतं? घर. स्थान म्हणजे काय? स्थान म्हणजे घर. काय? घर म्हणजे कोणतं? आपलं राहायचं घर नाही. अंक ज्या घरात राहतो ते घर. कोणतं? कोणतं घर? अंक ज्या घरात राहतो ते घर. काय असतात अंकाच्या घराचे नाव? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मला सांगा आता ह्या 2चं घर कोणतं आहे? शतक. शतकाचं घर आहे की नाही? मग याची स्थानिक किंमत काय आहे? 200. म्हणजे तो शतकाच्या घरात राहतो म्हणजे त्याची स्थानिक किंमत काय आहे? 200. काय आहे? 200. असा अंक एककाच्या घरात असणाऱ्याची किंमत काय असते? कमी असते. दशकाच्या घरात असणाऱ्याची काय असते? त्याच्यापेक्षा थोडी जास्त असते. शतकामध्ये त्याच्यापेक्षा जास्त. हजारामध्ये म्हणजे वाढत जाते. हो की नाही? उजवीकडून डावीकडे अंकाची काय होते? स्थानिक किंमत वाढत जाते आणि डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. आता समजलाय दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत? हो. नाही समजलं तर आपण परत घेऊया.